प्रिय विद्यार्थी मित्र, आपण दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्या हातून घडत असतात. वेगवेगळ्या घटनांनी आपला दिनक्रम हा सुरू असतो. पहाटे झोपेतनं लवकर उठणं, पहाटेचा किंवा सूर्योदयापूर्वी व्यायाम करणं, योगा करणं. शेतकरी असेल तर सकाळची त्याच्या संबंधित जी काही कामं असतील ती तो करत असतो. नोकरदार असेल तर त्याच्या संबंधाच्या कामाने त्याच्या दिवसाची सुरुवात होत असते. मग सकाळचा नाश्ता असेल, चहा असेल, निहारी असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, दिवसभराची इतर कामं असतील, रात्रीचं पुन्हा झोपणं असेल. तर या दिनक्रमामध्ये आपण प्रत्येक काम एका विशिष्ट आवडीनं, त्या कामामध्ये एक चव असते. ते काम करण्यामध्ये एक रस असतो. मित्रांनो, आज आपण मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये रस या नावाचा जो घटक आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. मुलांनो, रस या शब्दाचा अर्थ मी मगाशीच सांगितलं की चव. रस या शब्दाचा अर्थ चव किंवा रुची. रुची म्हणजे देखील आवड, चव म्हणजे देखील एक प्रकारची आवड, आणि रस म्हणजे चव किंवा रुची किंवा आवड असा त्याचा सरळ अर्थ आहे. आपल्या दैनंदिन दररोजच्या व्यवहारामध्ये 6 रसांचा अनुभव घेत असतो किंवा जीवनामध्ये हे 6 रस आपल्या अस्तित्वामध्ये असतात. मग त्यातला पहिला आहे गोड, दुसरा आहे कडू, तिसरा आहे आंबट, चौथा आहे तिखट, 5वा आहे तुरट आणि 6वा खारट. अर्थात हे अन्न पदार्थाशी निगडीत असे 6 रस आहेत. एखाद्या वस्तूमध्ये असलेली चव म्हणजे रस किंवा त्या वस्तूमध्ये असणारी रुची आपण या 6 चवींच्या माध्यमातून घेत असतो. या 6 रसांच्या माध्यमातून आपण घेत असतो. या 6 रसांनी वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या पदार्थांना आपल्या जीवनामध्ये महत्त्व असतं. आपण एखाद्या उत्कृष्ट काव्यातून किंवा कवितेतून देखील या रसांची अनुभूती घेत असतो. तुम्ही म्हणता सर, पदार्थांमध्ये चव असते, रुची असते, मग काव्य किंवा कविता याच्यामध्ये कसं हो? एखादी कविता एखाद्या माणसाला केव्हा नाही आवडत. त्या कवितेतून त्याला स्वतःचे दोष दिसतात. म्हणून त्याविषयी, त्या कवितेविषयी त्याचं मत चांगलं नसतं, म्हणजे ते कडू किंवा तिखट वाटते त्याला ती कविता.
म्हणजे अन्नपदार्थांमध्ये जसे 6 रस आहेत तसेच काव्यामध्ये मराठी साहित्यामध्ये देखील काही रस आहेत आणि या रसांचा विचार आपण आज करणार आहोत. यातील पहिला जो रस आहे तो म्हणजे शृंगार. आपण एकूण 9 रसांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. पण त्या अगोदर माणसाचे 9 स्थायी भाव देखील आहेत. ते 9 स्थायी भाव कोणते आहेत का? पहिला आहे रती, दुसरा आहे उत्साह, तिसरा आहे शोक, चौथा आहे क्रोध, पाचवा आहे हास, सहावा आहे भय, सातवा आहे कंटाळा, त्याला जुगुप्सा असं देखील म्हणतात, आठवा आहे विस्मय आणि 9वा आहे शांती किंवा शम. आणि यानुसार 9 रसांचा आपण आता विचार करूया. त्यातला पहिला रस म्हणजे शृंगार रस. शृंगार तसं पाहिलं तर शृंग या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे कामवासना. स्त्रिया असतील पुरुष असतील यांना एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, त्या प्रेमाच्या आकर्षणातून शृंगार या रसाचा उगम होत असतो. शृंगार म्हणजे नटणे. आपण म्हणतो ना केव्हा केव्हा काय शृंगार केला होता, म्हणजे काय नटलेले होते, मुरडलेले होते, नटलेल्या होत्या, मुरडलेल्या होत्या, असा अर्थ सुद्धा या ठिकाणी घेता येईल. पण स्त्रियांना पुरुषांना एकमेकांबद्दल नेहमीच आकर्षण वाटत असतं. त्या आकर्षणातून केव्हा केव्हा त्या प्रेमातून या शृंगार रसाचा उगम होत असतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर बघा, सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. या वाक्यामधनं काय व्यक्त होतं बघा. सखा. सखा म्हणजे एका मुलीचा किंवा एका महिलेचा मित्र, तिचा प्रियकर, आणि ती त्या प्रियकरला काय म्हणते बघा. सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. हे सख्या, हे माझ्या मित्रा, संध्याकाळच्या वेळेस तू फक्त मला एकदाच भेटण्यासाठी ये. मी तुझ्या भेटीसाठी आतुर झालेली आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी एका स्त्रीला एका पुरुषाबद्दल, एका प्रेयसीला आपल्या प्रियकराबद्दल आकर्षण आहे, त्याच्याबद्दल तिला प्रेम वाटतं. आणि या प्रेमातून या ठिकाणी शृंगार रसाची निर्मिती झालेली आहे. एक वैषयिक भावना या वाक्यातून निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा वैषयिक भावना निर्माण होते तेव्हा त्याला
शृंगार रस असं म्हणत असतात. स्वज्वळ असे पती पत्नी एकमेकांवरती प्रेम करत असतात. त्यांच्या त्या प्रेमातून जेव्हा शृंगार रस निर्माण होतो तेव्हा तो सात्विक शृंगार रस असतो. त्याच्यामध्ये तत्व असतात, सत्व असतं, चांगले भावना असतो, चांगल्या भावना असतात. म्हणून त्याला सात्विक शृंगार म्हटलेला आहे. आणि केव्हा केव्हा प्रेमाच्या विफलतेतून, प्रेमातून आलेल्या नैराश्यातून निर्माण होणारा जो शृंगार असतो त्याला विप्रलंब शृंगार म्हणतात. लावणी हा जो प्रकार आहे हा देखील शृंगार रसामध्येच येणार आहे. मुलांनो, रसाचा दुसरा प्रकार आहे वीररस. वीर म्हणजे कोण? वीर आपण योद्ध्यांना वीर म्हणतो. आणि योद्धा म्हटलं की त्या ठिकाणी पराक्रम आला. योद्धा म्हटलं शैर्य आलं, धाडस, धीरोदात्तपणा आला. त्या ठिकाणी सळसळता उत्साह आला. म्हणजे उत्साह हा वीररसाचा स्थायी भाव आहे. जेव्हा युद्धातील पराक्रमाच्या बातम्या आपल्यापर्यंत येतात तेव्हा त्यातून वीररसाची निर्मिती होत असते बाळांनो. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. क्रांती म्हणजे बदल. क्रांतीतून विजयश्री निर्माण होत असते. आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांना नामोहरण करून क्रांती घडवून आणली, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मग त्यावर आधारित क्रांतीचा गरजा जय जयकार. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. रंधल्या बांधल्याना न्याय मिळवून दिला. ती सुद्धा एक प्रकारची सामाजिक क्रांती होती, सामाजिक बदल होता. उठा वीर हो, लढा लढा. उठा वीर हो, लढा लढा. वीर हो, वीर म्हणजे सैनिक किंवा योद्धा. सैनिकांना आव्हान आहे की सैनिकांनो, योद्ध्यांनो, लढाईसाठी तयार राहा, उठा. या ठिकाणी अशा पद्धतीनं वीररसाची निर्मिती झालेली आहे. रसाचा तिसरा प्रकार आहे बाळांनो करुणरस. आपल्या आयुष्यामध्ये किंवा सुखाचे प्रसंग येतात किंवा दुःखाचे प्रसंग येतात. जेव्हा सुखाचे प्रसंग असतात तेव्हा आनंदाला उधाण असतं, आणि जेव्हा दुःखाचे प्रसंग असतात तेव्हा नैराश्य, वैफल्यग्रस्तता या गोष्टी पुढे येतात. शोक, दुःख
संकट यामधून करुण रसाची निर्मिती होत असते. जेव्हा एखादी हृदयद्रावक घटना घडते, रस्त्यानं तुम्ही चाललेला आहात आणि एक मनुष्य मोटारसायकलवरून पडला, विव्हळतोय बिचारा. तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी करुणा निर्माण झाली, त्याच्याबद्दल तुम्हाला दुःख वाटू लागलं. त्या घटनेतून सुद्धा या रसाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे जेव्हा केव्हा हृदयद्रावक घटना घडत असतात तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी हा करुण रस असतो. तुम्ही मराठीमधली एक कविता ऐकलेली असेल, वाचलेली असेल. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. बघा, तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा, ही कविता चालीवरती सुद्धा आहे, युट्यूबवरती बघा. कविता बघा, ऐका, कवितेचे कवी कोण आहेत जाणून घ्या. आई म्हणून कोणी आईस हाक मारी. या कवितेचे कवी सांगतात, या कवितेची जी व्यक्तिरेखा आहे ती व्यक्तिरेखा आपल्या आईला साथ घालते आहे, आपल्या आईला आवाज देते आहे. मग हंबरणारं वासरू असेल, आपल्या आईला गाईला हाक मारत असेल, साथ घालत असेल. लहान बाळ असेल, ते आपल्या आईला साथ घालत असेल. आणि ती साथ घालत असताना त्याचा तो आवाज हृदयद्रावक वाटत असतो. आई गेली, आता मी कुठे शोधू आईला? कितीही हाका मारल्या तरी आई मला मिळेल का? या वर्णनातून करुणा पुढे येते. आणि म्हणून या ठिकाणी करुण रसाची निर्मिती झाली आहे. बाळांनो, आज या ठिकाणी आपण थांबूया. आपण रसाचे शृंगार, वीर आणि करुण असे 3 प्रकार बघितलेले आहेत. उर्वरित प्रकार आपण पुढील पाठाला बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.